सबस्क्राईब करा इयत्ता 1ली ते 4थी ऑनलाईन अभ्यासक्रम या चॅनेलला आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नवनवीन ज्ञान मिळवण्यासाठी. Hello dear students, I am Aruna. Today we are going to learn standard 1st English textbook 3.6 Have a fun with animals. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी अरुणा तुमच्यासाठी घेऊन आली आहे इयत्ता 1ली इंग्रजी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 3.6 Have a fun with animals. Open your English textbook. Very good. सगळ्यांनी इयत्ता 1लीचं इंग्रजी पुस्तक उघडलेलं आहे. पाठ क्रमांक 3.6 Have a fun with animals. ओके. फन म्हणजे काय? FUN फन. फन म्हणजे मज्जा, होय की नाही? कोणाबरोबर मज्जा करायची आपण? विथ च्या सोबत. कोणासोबत? ANIMALS ॲनिमल्स. ॲनिमल्स प्राणी. ॲनिमल म्हणजे एक प्राणी आणि ॲनिमल्स त्याला एस जोडलाय म्हणजे अनेक प्राणी. चला मज्जा करायची प्राण्यांबरोबर. ओके. मग काय ऍक्टिव्हिटी आहे पाहूया. चला वाचते मी, सगळ्यांनी लक्ष द्या. जॉईन द डॉट्स. JOIN जॉईन जोडा. द डॉट्स DOTS डॉट्स म्हणजे ठिपके जोडा. हे ठिपके दिसतात ना, हे जोडायचे. आणि काय करायचंय? कलर द पिक्चर अँड टेल व्हॉट इज इट. हे सगळे तुम्ही दिलेले ठिपके जोडा. चित्राला कलर करा आणि सांगा हे काय आहे, कोणाचं चित्र आहे. खूप सुंदर असा लेसन आहे, तुम्हाला सगळ्यांना आवडणार आहे. तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर डॉट सगळे जोडायचे. चला आपण हेन जोडूया. हेनला रंग मी लाल घेते, मला लाल रंगाची हेन आवडते. तुम्हाला जो रंग आवडेल तो रंग तुम्ही घ्या. चला मी आता इथून सुरुवात करते, तुम्ही पण सुरुवात करा. ओके, रेडी सगळेजण? तुम्ही कशाने? पेन्सिलने जोडताय? ओके, चला स्टार्ट. सावकाश प्रत्येक डॉट्स आपण जोडायचा आहे. जॉईन द डॉट्स. आणि जर आपलं बाहेर गेलं डॉट्सच्या तर काय करायचंय आपण? पुन्हा खोड रबरनी ते रब करायचं आहे आणि हे डॉट्स सगळे जोडायचे आहेत. पेन्सिलनं जरी डॉट्स जोडले तरी चालतील. आपल्याला नंतर जो मधला ब्लँक आहे भाग तो सगळा फिल करायचा आहे कलरनी. ओके, आता मी थोडंसं वरून खाली असं जोडत येते. ओके, माझं हे जोडून झालेले चित्र, सगळे डॉट्स जोडून झालेले आहेत. आणि सगळे डॉट्स जोडल्यानंतर इथं काय तयार झाले चित्र? सांगा लवकर पटापट. हे चित्र कशाचं झालेलं आहे तयार? माझं थोडंसं बाहेर गेलं त्यामुळे मी काय केलं? इरेज केलं ते. तुम्ही सुद्धा असं प्रकारे इरेज करू शकता. पेन्सिलनं केल्यानंतर आपलं पटकन इरेज होणार आहे. ओके, झालं सगळ्यांचं? व्हेरी गुड. कोणतं चित्र तयार झालंय रे? सांगा सांगा पटापट. व्हेरी गुड, सगळ्यांचं बरोबर आहे उत्तर. चित्र तयार झालेलं आहे अ हेन. हेन म्हणजे काय रे? बरोबर, कोंबडी. इथं स्पेलिंग लिहिलंय बघा, HEN हेन. हेन म्हणजे कोंबडी. आता तुम्हाला जो रंग आवडेल तो रंग या सगळ्या कोंबडीला देऊन टाका. झाली तुमची तयार. चला आता दुसरं चित्र बघूया काय आहे. दुसरं चित्र कशाचं आहे रे? सांगा. कसं सांगणार आपण? नाही सांगू शकत आपण, त्याला अगोदर जोडूया. ठीक आहे, चला मी जोडते, तुम्ही पण जोडा. स्टार्ट. प्रत्येक डॉट व्यवस्थित घ्यायचा, गडबड करायची नाही. सगळे डॉट्स जोडल्यानंतर सुंदर असं चित्र तयार होतं आणि मग आपल्याला जे चित्र ओळखता येतं. अतिशय सुंदर असं चित्र आहे. आणि ही चित्र तुम्ही तुमच्या चित्रकलेच्या वहीमध्ये म्हणजे ड्रॉइंग बुक मध्ये सुद्धा काढू शकता. आता हा तयार झालेला आहे डक. आणि डकच्या खाली पाणी आहे, ते पाणी सुद्धा आपण ड्रॉ करूया. ओके, तयार झालेला आहे DUCK डक.
डक म्हणजे बदक. झालं सगळं तुमच्या सगळ्यांचं झालं. व्हेरी गुड. तास सुटल्यानंतर तुम्ही काय करायचंय, व्हिडिओ पाहून झाल्यानंतर हे सगळं जे आहे चित्र, ते काय चित्रांना काय करायचंय, रंग द्यायचाय, कलर फिल करायचे त्याच्यामध्ये. चला आता पुढचं डॉट्स आपण जॉईन करूया. काय तयार होतंय बघूया. सुंदर असं ॲनिमल तयार होणार आहे. कोणता ॲनिमल आहे? साधारण कल्पना आपल्याला येते की इथं हा ॲनिमल आहे म्हणून, परंतु डॉट्स जोडल्यानंतर हे सगळे प्राणी ॲनिमल्स तयार होणार आहेत आणि हे सगळे ॲनिमल जेव्हा तुम्ही पूर्ण रंगवणार आहात तेव्हा हे तुमचं पेज खूप छान दिसणार आहे. काय करायचंय आता, आपण हे सगळं चित्र पूर्ण करायचंय. ओके, कोणता प्राणी तयार होतोय आपला पहा. सगळ्यांनी सावकाश सगळे डॉट्स जोडायचे. खालून वर जाता येत नसेल तर आपण काय करायचंय, वरून खाली सुद्धा आलं तरी चालेल. पहा कोणता प्राणी तयार झाला रे हा. CAMEL, कॅमल. कॅमल म्हणजे उंट. समजलं सगळ्यांना. आता या पद्धतीनं तुम्ही पुढचे सुद्धा सगळे प्राणी तयार करू शकता. आता याच्यानंतर आहे पॅरोट. चला आपण पॅरोटला ड्रॉ करूया. ओके, सगळे डॉट्स आपल्याला जॉईन करायचे आहेत. रेडी, व्हेरी गुड. आणि ज्या त्या प्राण्याला ॲनिमल्सला जो आहे तोच कलर फिल करा. म्हणजे जसं की पॅरोट ग्रीन कलरचा असतो की नाही, तर पॅरोटला तुम्ही ग्रीन कलर द्या. त्याची चोच रेड कलरची असते. चोचीला इंग्रजीमध्ये बीक असं म्हणतात. तर तुम्ही तोच कलर त्याला द्या आणि असं छानपैकी पॅरोट्स तुम्ही काढलेला आहे. PARROT, पॅरोट. पॅरोट म्हणजे पोपट. ओके, व्हेरी गुड. सगळ्यांना जमलेलं आहे. आता जे उरलेले ॲनिमल्स आहेत ते तुम्ही ड्रॉ करू शकता. आता याच्यातला तुमच्या सगळ्यांच्या आवडीचा एलिफंट आहे तो मी ड्रॉ करते. ओके, चला हे पहा. तुम्ही सुद्धा माझ्या बरोबर करा. व्हेरी गुड. हे पहा. जमलं सगळ्यांना. व्हेरी गुड. छान. पहा सुंदर असा एलिफंट इथे तयार होतोय. आपण एलिफंटची ही ट्रंक म्हणजे सोंड, ही सुद्धा आपण या ठिकाणी डॉट जॉईन केलेले आहेत आणि सुंदर अशी याची ट्रंक तयार झालेली आहे. व्हेरी गुड. जमलं सगळ्यांना. खूप छान. काय आहे रे हा तयार झाला एलिफंट. याची टेल राहिली की शेपूट. काय तयार झाला, ॲन एलिफंट. ELEPHANT, एलिफंट. एलिफंट म्हणजे हत्ती. हो की नाही. कोणकोणते ॲनिमल्स मी तुम्हाला जॉईन करून दाखवले. सगळ्यात पहिल्यांदा हेन, अ डक, a camel, a parrot and an elephant. आता इथे कोण राहिलंय या ठिकाणी, अ बियर. नंतर अजून खाली कोण राहिलाय, an ox. ऑक्स म्हणजे बैल. टायगर म्हणजे वाघ. an ant म्हणजे मुंगी. an eagle म्हणजे गरुड. हे उरलेले ॲनिमल्स आहेत ते सगळे डॉट्सने तुम्ही जोडायचे आहेत. त्यांना छान छान कलर्स करायचे आहेत. आणि कलर्स केल्यानंतर सगळं पेज पूर्ण झाल्यानंतर याचे छान छान फोटो तुम्ही मला पाठवून द्या. तुमच्या शिक्षकांना दाखवा, आई बाबांना दाखवा. आहे की नाही मज्जा.
आली ना फोन तुम्हाला सगळ्यांना? ओके, चला तर मग मी स्क्रीनवर दाखवते त्याप्रमाणे सगळ्यांनी कृती करायची. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओच्या खाली असलेल्या लाईक बटनवर क्लिक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझ्या फॅमिलीचे तुम्ही सभासद व्हा. यामुळे नवनवीन व्हिडिओच्या सूचना सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील. ओके, व्हेरी गुड. सगळ्यांनी चॅनल सबस्क्राईब केलंय, शेअर केलंय, व्हिडिओला लाईक केलंय आणि छान छान कमेंट्स देखील केलेल्या आहेत. बरे तर विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन पाठासह. तोपर्यंत बाय बाय, सी यू, धन्यवाद.